आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आहे की हे प्रसिद्धीसाठी स्टंट करतात। शास्त्रीजी, खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं की तुम्हाला आपकी अदालतमध्ये बोलवावं। सोशल मीडियावर मी पाहिलं की तुमची खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे। 40 लाख लोक तुम्हाला फॉलो करतात। खूप सारे व्हिडिओज लोकांनी मला पाठवले। तुम्ही जेव्हा रस्त्यावर बाहेर पडता तेव्हा चारी बाजूने गर्दी जमा होते। तर एक व्हिडिओ मी जनतेला दाखवू इच्छितो जो तुमच्या लोकांनी मला पाठवलाय। तर शास्त्रीजी, नक्की हा खरा व्हिडिओ आहे की प्रसिद्धी स्टंटसाठी बनवलेला आहे? लोकांची आपली आपली एक भावना असते आपल्या दृष्टीने पाहण्याची। ही वास्तविकता कोणत्या एका जागेची नाहीये। जिथे जिथे बागेश्वर बालाजींचा दरबार लागतो, जिथे जिथे बागेश्वर बालाजींच्या कृपेने दासकथा सांगायला जातो, हे तर कमी आहेत, कॅमेऱ्यात कमी दिसत आहेत, अजून जास्त असतात। पण 26 वर्ष वयामध्ये इतकी चर्चा, इतकी प्रसिद्धी, असं काय आहे तुमच्यात? ज्याचा गुरु बलवान असतो त्याचा शिष्य पहिलवान असतो। जे लोक म्हणायचे की ईश्वर अस्तित्वात नाही, देव अस्तित्वात नाही, आमच्या मते तरी एका लहानशा गावातून, गढा गाव मध्य प्रदेश मधील बुंदेलखंड मध्ये छोटंसं गाव गढा आहे, गढामध्ये राहणाऱ्या एका छोट्याशा कुटुंबातला मुलगा धीरेंद्र कृष्ण जर इथपर्यंत पोहोचू शकतो बालाजींच्या कृपेने, तर भारतातील प्रत्येक व्यक्ती भगवत कृपेने कुठेही पोहोचू शकतो। पण तुम्ही हे नाही सांगितलं की इथपर्यंत कसे पोहोचलात? हे जे लोक आहेत जे तुम्हाला फॉलो करतायत, जे तुमच्याबद्दल इतकं भरभरून बोलतात, ते का करतात? काय आहे तुमच्यात? बागेश्वर बालाजींची कृपा जी सगळ्यांवर आहे। पण तुम्ही जर म्हणाल कारण तुमच्यासोबत जिंकणं तर कठीण आहे, तर आम्ही आधीच स्पष्ट करतो की कारण तुमचं नाव तर राजेश शर्माजी आहे, आम्ही तुम्हाला दयाळू नावाने, कारण आपल्या भारतीय परंपरेत मोठ्यांचं नाव नाही घेत, आम्ही तुम्हाला दयाळू अशी हाक मारू जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर। नाही, तुम्ही काही म्हणा। तसं तर आम्ही तुमच्या इथे आज पाहुणे आहोत, तर हा आमचा अधिकारही आहे। तर दयाळूजी, आमच्यावर सगळ्यांवर बागेश्वर बालाजींची कृपा आहे, पण आम्ही आमच्या गुरुदेवांच्या चरणांची जी पूजा केली, त्या सेवेच्या माध्यमातून ऋषी परंपरेची जी मंत्रविद्या आम्हाला प्राप्त झाली आहे, ती एक आमच्याकडे अद्वितीय ठेव आहे, ज्याच्याने पूर्ण विश्वाचे शुभचिंतन करतो आणि पूर्ण विश्व आपल्या समस्यांच्या समाधानासाठी गुरूंच्या नात्याने बागेश्वर धाम मध्ये निघून येतो। म्हणून कदाचित लोक आमच्याकडे येतात। मी तर हे पाहिलं की जेव्हापासून तुम्ही संस्कार टीव्हीवर यायला लागलात तेव्हा लोकांनी तुमचे प्रवचन ऐकले, त्यानंतर लोकप्रियता एकदम वेगाने वाढायला लागली। हो, हे म्हणू शकतो माध्यम आहे, पण बघा हे साधन आहे, साध्य केलं। दरबार 3 पिढ्यांपासून चालत आहे, आमचे दादा गुरुजी पण लावायचे, आम्ही पण 11 वर्षांपासून लावतो, तुमच्या नजरेत आज आलो, तर आता यात आणि आता आम्हाला असं वाटतं की यामध्ये आमची चूक नाहीये, बघणाऱ्याची चूक आहे। किती उशिरा पाहिला, आम्ही तर आधीपासूनच गुरुदेवांच्या कृपेने चमकतोय। मला तर वाटतं खूप लवकर पाहिलं तुम्हाला, आता तर तुमचं वय पण तेवढं नाही। आम्ही त्या परंपरेतून आहोत ज्यात 5 वर्षांचे ध्रुव बाळ लीला करू शकतात, प्रल्हादजी लीला करू शकतात, तर आम्ही 26व्या वर्षी का नाही लीला करू शकत? तर तुम्ही काय काय लीला केल्या आहेत? कोणतीही अशी लीला नाही केली ज्यात आम्ही फसले जाऊ। पण आता आपकी अदालत मध्ये आलोय, तर तुमच्या इथे आता तुम्ही जे म्हणताय, तर आमच्या जीवनात गुरुकृपेने जे जे केलं ते सगळं सनातनासाठी केलं आणि फक्त सनातनासाठीच करू। लीलाचा अर्थ आम्ही कोणी ईश्वर नाही, आम्ही कोणी देव नाही, सर्वसाधारण जसे हे मनुष्य आहेत तसेच आम्ही मनुष्य, आपल्यात कोणीही वेगळं नाहीये, फक्त आम्ही आपल्या परंपरेला नीट ओळखलं हे वेगळं आहे। तुम्ही जेव्हा शाळेत शिकत होतात जसे बाकी विद्यार्थी असतात तसेच होतात? जवळपास। आणि शिक्षक म्हणायचे की हा शाळेत नाही आला तर बरं होईल, खूप मस्तीखोर आहे। हो, थोडे उपद्रवी होतो, कारण आम्ही जायचो तर एकतर फार कमी जायचो, पण खूप गंभीर आणि शांत भाव घेऊन आम्ही जायचो आणि लोकांची भावना आमच्यापाशी असायची, कारण दादा गुरूंचं नाव खूप प्रसिद्ध होतं, तर दादा गुरूंमुळे लोक आम्हालाही स्नेह द्यायचे, प्रेम द्यायचे, खूप लाड करायचे। आमच्या दादा गुरूंना हनुमानजींचा 2दा साक्षात्कार झाला आहे असं आम्हाला माहितीये आणि आता त्यांच्या अनुयायांनाही माहितीये। तर जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा लहानपणापासूनच कृपा होती, तर
लोक आणि मुलं आमच्याजवळ यायचे. सगळे वर्ग तेव्हा एकत्रच व्हायचे. 9वी 10वी 8वी सगळे एकत्र व्हायचे, ज्यात आम्ही बसायचो. चला तर महाराजजी आम्हाला सांगा, आम्हाला किती टक्के मिळतील. तर मग तेव्हा ते लहानपण, तेव्हा असे भाव असायचे दाखवण्याचे. आता तर खूप गंभीर झालोय. लोकांनी बोलून बोलून आम्हाला खूप गंभीर बनवलं. तर असे भाव होते. अच्छा ठीक आहे बाळा, तुला 56% मिळाले, अजून मेहनत कर म्हणजे 60 होतील. तर शिक्षक हनुमानजी सांगायचे की किती टक्के गुरुप्रेरणा, गुरुप्रेरणा. आमच्या सोबत कोणती शक्ती बोलत नाही, कोणी समोर नाही बसत आमच्या. आम्हाला तर अनुभव येतो, प्रेरणा येते. जी ऋषी परंपरामध्ये प्रेरणा असायची, जी आपल्या भारतात अनेक महान पुरुष, ती प्रेरणा वेगळी होती. असा अनुभव येतो की असं होईल. जशी आम्हाला प्रेरणा येते की असं होईल, तसं आम्ही लिहून टाकतो आणि इष्टकृपेने आणि आपल्या इष्टांप्रती असलेल्या आस्थेमुळे ती गोष्ट खरीच निघते. आमचं जीवन सुद्धा खूप गरिबीचं होतं. एकतर लहान झोपडी होती, ती लहान झोपडी, कच्ची झोपडी, ज्यात वडील राहायचे, आमची आई, आमच्यापेक्षा लहान बहीण, तिच्याहून लहान भाऊ, 5ही लोक त्याच्यातच राहायचो. त्याच्यातच देवांनाही जागा होती. दादा गुरु तर निर्मोही आखाड्यात साधू होते, म्हणून तर ते कुटुंबासोबत एवढे राहायचेही नाही. खूपच गरिबीत गेलं आमचं जीवन. खूप विचित्र स्थितीत जगलो. पण अभावाने प्रभावाची महिमा सांगितली आणि आज प्रभावाने आम्हाला अभावाची महिमा सांगितली. तर तुम्ही म्हणताय की जेव्हा तुम्ही विद्यार्थी होता तेव्हा साधारण विद्यार्थी होता जसे बाकीचे हो असतात? तसंच. घर कुटुंब पण तसंच होतं जसं बाकी लोकांचं असतं? काहीच वेगळं नव्हतं. काही असं, आम्ही कोणी ईश्वर नाही आहोत. आम्ही संसारापासून वेगळ्या अशा ब्रह्माजीच्या फॅक्टरीतून नाही आलोय. हो, मग आम्ही जसं जग आहे तसेच आम्ही आहोत. फक्त गुरु परंपरा आणि हनुमानजींची कृपा काय असते, कदाचित हनुमानजींनी आणि गुरूंनी आम्हाला निवडलं हे आव्हान करून सांगायला आम्हाला वाटतं आम्ही आलो. या देशात तर खूप सारे लोक आहेत जे हनुमानजींचे भक्त आहेत. करोडो लोक. हो, आपण मंगळवारी शनिवारी मंदिरात जातात, व्रत करतात, प्रसाद दाखवतात. तर हनुमानजींनी तुम्हाला का निवडलं? थोडी जास्तच घनिष्ठता असेल आमच्यात. त्यांचं जास्त प्रेम आमच्यावरच असेल. पण या करोडो लोकांमध्ये हनुमानजींचे लाखो भक्त आहेत, ज्यांनी स्वतःसाठी मागितलं आणि आम्ही पूर्ण विश्वासाठी मागितलं. म्हणूनच आम्हाला वाटतं की आमच्यात आणि बाकीच्यांमध्ये फरक आहे. बघा, तुम्ही काय मागितलं याचे काही व्हिडिओज आम्ही पाहिले. वाह. तुम्ही लोकांना सांगताय की तुमच्या इथे जेवढं पाहिजे तेवढं दान करा. आपलं सगळं घर चालेल द्या, आम्हाला. फ्लॅट द्या, बंगला द्या, घोडा द्या, गाडी द्या, सोनं चांदी, बँक FD, मंगळसूत्र, अंगठी, बायको पोरं सोडून सगळं मला द्या. हे तर आमचं डिस्क्लेमर असतं दरबाराच्या आधीचं. लोकांची जी भावना असते की गुरु परंपरेचे लोक आणि साधू लोक अशा करतात, दरबार भरवतात, देवांना अशासाठी ठेवतात कारण ते कमाईचं साधन बनवू शकतील. आणि आम्ही आमच्या दरबारात बॅनर लावून आणि माईकवर ठोसपणे सांगतो की इथे कोणत्याही प्रकारचं शुल्क फीस दक्षिणा लागत नाही. पण तुम्ही जर शिष्य मानता स्वतःला आणि आम्ही गुरु आहोत, तर गुरु परंपरेनुसार जर तुम्ही काहीही द्याल, जर तुम्हीही इंडिया टीव्हीचं हे घर आमच्या नावे कराल, आम्हाला काही हरकत नाही. आम्हाला काही हरकत नाही. आम्ही घेऊ सुद्धा. घेणं वाईट नाहीये, उपयुक्तता वाईट असते. घेऊन त्याचा सदुपयोग करतो की मग दुरुपयोग करतो. आम्ही ते घेतो. कोणी जर देत असेल तर आम्ही स्वीकार करतो गुरुच्या नात्याने. आम्ही त्या परंपरेचे आहोत ज्यात अंगठा पण दान म्हणून गुरुला दिला जातो, म्हणून आम्हीही घेतो. किती कमाई होते? आमची तर काही फिक्स कमाई नाहीये, कारण आमची कोणतीही कंपनी किंवा व्यवसाय नाहीये. कोणीही दान करतं. आमच्याकडे करोडो सनातनींचं प्रेम, लाखो करोडो लोकांच्या प्रार्थना आणि हजारो संतांचे आशीर्वाद आहेत. हीच आहे आमची कमाई. ठेवत असेलच ना, तर किती पैसे आले? जितके सनातनी तितकीच कमाई. हिशोब तुम्ही करा. जास्त चर्चा यामुळे होते कारण की तुम्ही जे स्टंट करता प्रसिद्धीसाठी, तुम्ही असं काही बोलून जाता. तुम्ही म्हणालात की बिना विजा हनुमानजी रावणाच्या लंकेत घुसले होते. हे जे मॉडर्न जगातले युवक भाऊ बहिणी आहेत, त्यांना लंका प्रवेशाबद्दल सांगितलं तर यांना असं वाटतं की या सगळ्या दंतकथा आहेत. यांचे आजोबा पंजोबा सांगत राहिले, पण हे सगळे कंटाळले. यांना असं काहीतरी पाहिजे की जे त्या अध्यात्माशी जोडता येईल. जसं की रावण माझ्यासोबत फोनवर बोलला. बरोबर, आम्ही तेच सांगणार होतो. आता असं वाटतं आज आमची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचली. तर मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे की रावणासोबत फोनवर बोललो म्हणजे सगळ्यांच्या आत रावण वसला आहे.
कोणीही जगात असा नाही जो चुकीचं कृत्य पाहतोय, चुकीचं करतोय आणि सत्य माहीत असून गप्प आहे. तो रावणाच्या दृष्टीचा माणूस आहे. तर हनुमानजी लंकेत गेले. हे या तरुण मुलांना कसं सांगायचं? यांना तर विजा, पासपोर्ट, फॉरेनर्स हेच शब्द माहितीये. तर यांना कनेक्ट करण्यासाठी आमचं अध्यात्म इतकं विशाल आणि इतकं अथांग आहे की मग त्यात तुम्ही काहीही सांगा तुम्ही ते समजताय स्वीकारतील. तसं तुम्हाला अध्यात्म माहितीये, यांना नाही माहित. या देशातील असं आम्ही नाही जनतेला म्हणालो. तुमच्यापेक्षा जास्त अध्यात्म असं माहित आम्ही आहे. नाही म्हणालो. हा. आम्हाला आमच्या पद्धतीचं माहितीये, त्यांना त्यांच्या पद्धतीचं. ते त्यांच्या श्रेष्ठ आहेत, आम्ही आमच्यात. आता प्रयत्न करत आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. असं कधीच नाही म्हणालो की आम्ही श्रेष्ठ आहोत. आणि हा आरोप आम्हाला बरोबर नाही वाटत. तुमचं हे म्हणणं की माझ्याकडे एक गदा आहे ज्याच्यात वायफाय आहे आणि विमानात पण ते वायफाय चालतं, हा चेष्टेचा विषय नाहीये. लोकांच्या दृष्टीने, भावनात्मक दृष्टीने पाहिलं तर हा खूप गंभीर विषय आहे. विनोदी दृष्टीने पाहिलं तर मग बघा, जशी ज्याची भावना तशीच त्याला तुझी मूर्ती दिसली. देवाची कोणती लीला फक्त रासलीला लक्षात घेतात, पण आम्ही तर महाभारत लक्षात ठेवतो. तर आपला दृष्टिकोन आहे. आम्ही तर चेष्टेत नाही बोलत. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की आपले देवी देवतांकडून जे आपल्या इष्टांच्या परंपरेची निशाणी आहे ती जर जवळपास राहिली, गुरुची निशाणी जर जवळपास राहिली, आई वडिलांच्या शिकवणीची निशाणी जर जवळपास राहिली, मुलगा कधीच चूक नाही करणार. तो नेहमीच आपल्या आयुष्यात यशस्वी होत राहील. शास्त्रीजी, यालाच म्हणतात आंधळांच्या शहरात आरसे विकायचा प्रयत्न करणे. असा आमचा उद्देश नाहीये. आता तर आमचा उद्देश असा आहे की नुसतं वायफाय बद्दल नाही सांगत, तर त्याची महिमा पण सांगतो. दरबारात येणाऱ्या लोकांना त्याच्या महिमेचा अनुभव सुद्धा सांगतो. मग जर ती गोष्ट चेष्टेची आहे ना, तर ती अध्यात्म, आस्था आणि ईश्वराच्या जोडीने नास्तिक पण आस्तिक बनून जातो. हे बघा, तुम्ही भोळ्या भाबड्या लोकांना सांगितलं पाहिजे, बघा मी हे चेष्टेत बोलतोय, मस्करीत तर मस्करी आम्ही करत आहे. सांगतो. आणि हे मी खरं हे सांगतो. तर आम्ही खूप वेळा सांगतो की आम्ही मस्करी करतोय. खूप वेळा सांगतो. आता कोणी आमच्या मस्करीला गंभीरतेने घेतं तर तो त्याचा अनुभव आहे. तर आता मी लोकांना सांगू का एकदा की विना तिकीट तुम्हाला पकडलं होतं रेल्वेमध्ये? हे तर सांगितलं पाहिजे. पकडलो तर गेलेलो, पण हे देखील सांगा की आम्ही टीसी कडूनच 1100 रुपये घेऊन आलेलो. त्याच टीसी कडून घेऊन आलेलो ज्या वायफाय बद्दल तुम्ही चर्चा केलीत, त्याच वायफायच्या जोरावर त्याच्या वडिलांचं नाव सांगून आलेलो. अशा प्रकारच्याच गोष्टी बोलून असं दाखवता जसं एखादा चमत्कार केला, जशी माझ्यावर हनुमानजींची कृपा झाली, मी भविष्यवाणी करतो, मग जे भोळे भाबडे लोक आहेत ते प्रभावित होऊन जातात. आम्ही कधीच असं नाही म्हणालो की आम्ही चमत्कारिक आहोत. आज पण आपकी अदालतमध्ये आम्ही सांगतो की आम्ही चमत्कारिक नाही. आम्ही कोणी ईश्वर नाही आहोत. आम्ही कोणी महात्मा नाही. आम्ही एक साधारण मनुष्य आहोत. परंतु आमच्या इष्टांप्रती जी आस्था आहे, ऋषी परंपराप्रती जी आस्था आहे, जी महर्षी वाल्मिकीपासून पत्र दरबारची जी प्रथा चालू आहे, त्या प्रथेचं आम्ही अनुकरण करतो. त्या आस्थेमध्येच समस्या निवारण्याचा मार्ग मिळतो. तर मग तुम्ही त्याला चमत्कार म्हणा किंवा मग तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला जे काही वाटतंय ते आम्हाला मान्य आहे. बघा शास्त्रीजी, खूप सारे लोक असे आहेत जे गरीब आहेत, त्रासलेले आहेत, आजारपणाने थकलेले आहेत. डॉक्टरांकडून आशा नाहीये, हॉस्पिटलमधून पण आशा नाहीये. ते तुमच्याजवळ येतात. त्यांना वाटतं इकडे उपचार मिळेल. कोणाचं बाळ बोलू शकत नाहीये, कोणाचं बाळ चालू शकत नाहीये. ते लोक खूप मोठ्या श्रद्धा विश्वासाने, जी माहिती मी गोळा केली आहे, ते येतात. त्यांना वाटतं की इथे काहीतरी उपचार नक्की मिळेल. आणि त्यांना मिळतो देखील. जे येतात श्रद्धापूर्वक येतात. बघा, जीवनात जर ते त्रासलेले आहेत आणि डॉक्टरांना कंटाळून किंवा कुठूनही निराश होऊन आले आणि त्यांना काही मिळो ना मिळो, आम्ही हे नाही म्हणत. ज्याची जेवढी निष्ठा तेवढं त्याला आमच्या बागेश्वर बालाजींच्या दरबारात मिळतंच. आणि जर हे नाही मिळालं तर त्याला जीवन जगण्याचं बळ आणि उमेद मिळत असेल तर हे सुद्धा काही कमी आहे का? बिना खर्चात, दक्षिणा न देता, काहीही न देता जर हनुमानजींसोबत जोडले जात आहेत, जर तो प्रभूंसोबत जोडला जातोय, जर त्याला जीवन जगण्यासाठी 4 दिवस शिल्लक आहेत, डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही मरणार आहात, परंतु बागेश्वर धामच्या नावाने त्याच्या चेहऱ्यावर स्मित आहे की माझ्या प्रभूंची साथ आहे, तर जर हे हसू त्याच्या चेहऱ्यावर येत असेल तर त्याने कोणाला नाराजी का? बघा, जर बागेश्वर धामला येऊन जर कोणाचा इलाज होत असेल तर मग तुम्हाला कॅन्सर हॉस्पिटल बनवायची काय गरज होती? हेच तर आम्ही सांगू इच्छितो की दुवा आणि दवा दोन्ही आवश्यक आहे.
आम्ही असं नाही म्हणालो की आम्ही डॉक्टरांच्या विरुद्ध आता मी आहोत, पण- विचारल्यावर दवा वाढवून सांगितलं तुम्ही. नाही, मी औषधालय बागेश्वर धाम मध्ये उघडलं आहे आणि मंदिराच्या जवळच उघडलं आहे. तिथे ग्रामपंचायतीचं भवन आहे, तिथे एक आयुर्वेदिक औषधालय आहे, दुवा आणि दवा म्हणजेच खाली दवा आहे, आणि तिथे ठीक नाही झाला तर दुवा करण्यासाठी चढत या मंदिरात. दोन्ही काम करेल, ठीक आहे ना? आणि ही काही नवीन गोष्ट नाहीये, आम्ही नाही सांगत, डॉक्टर स्वतःही सांगतात. ऑपरेशन करतात जेव्हा ठीक नाही होत तेव्हा तेही सांगतात तुम्हीही प्रार्थना पण करा. हे खरं आहे का की ज्या परिसरात तुम्ही राहता त्याच परिसरात असे खूप लोक आहेत जे याच प्रकारचे अर्ज काढतात, जे याचप्रमाणे दुवाबद्दल बोलत असतात? पूर्ण भारतामध्ये ऋषी परंपरेचे अनेक लोक आहेत. खूप लोक असं नाही म्हणू शकत, पण अनेक लोक आहेत भारतामध्ये. तुमच्या- आणि केवळ आमच्या परिसरात नाही तर पूर्ण भारतामध्ये. आमच्या परिसरात बागेश्वर बालाजींची महिमा दादा गुरूंजवळ दरबारमुळे, कृपेमुळे असे आणखी महापुरुष मी पण आहेत. सांगतो, एक लवलेश नावाचे गुरुजी आहेत, बरं, 20 वर्षांचे आहेत, आणि ते पण अशाच प्रकारचे अर्ज करतात. ते सुद्धा अशाच प्रकारचे. आम्ही कधी असं त्यांना भेटलोच नाही भावनेने, आमचं कधी भेटणंच नाही झालं. आणि या विषयावर त्यांचं स्वतःचं मत असेल, आम्ही सांगू नाही शकत. देवाच नाही, ठाऊक मत तर त्यांचं काय माहित मत नाही, असेल. पण त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि ते जेलमध्ये आहेत. नाही सांगू शकत. तर मग त्या परिसरात असे आणखी लोक आहेत? सध्या आम्ही अर्ज काढण्याच्या संबंधात फिरलो नाहीये. तुम्ही सांगाल तर यावेळी बाहेर पडून जाणून घेऊ की किती लोक आहेत. आता तर आम्हाला एक माहीत आहे, छतरपूर जिल्ह्यात एक गढा गाव आहे, तिथे बागेश्वर धाम आहे. तिथे सद्गुरू संन्यासी बाबांपासून परंपरा चालू आहे दरबाराची. तुम्हीही या. हे खरं आहे का की देशात असे खूप काही लोक आहेत, ते म्हणतात आमच्याजवळ सिद्धी आहे. हम्म. जयपूरमध्ये एक आहेत, हम्म. त्यांनी सांगितलं की मी कर्णपिशाच्यांना साधलं आहे, आणि ते पण कोणाचीही जन्मतारीख सांगू शकतात, कोणाच्याही कुटुंबियांचं नाव सांगू शकतात. आमच्याजवळ अशी कोणतीही सिद्धी नाहीये, ना आम्ही अशी कोणती साधना केली आहे. आमच्याजवळ फक्त आमच्या इष्टपर हनुमानजींवर विश्वास आहे, जे अष्टसिद्धी नवनिधीचे दाता आहेत. ना आम्ही कोणती तारीख सांगतो, ना आम्ही कोणाचे नाव सांगतो, आणि जर त्यांच्या कृपेने काही समजतच असेल तर त्यात काही वाईट गोष्ट नाहीये. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? साधारणपणे काय होतं की संतांचं नाव आलं की आपल्या डोक्यामध्ये एक इमेज बनते की त्यांची दाढी जी असेल. वेशभूषा असेल ती अगदी सिंपल आणि सरळ असेल, परंतु तुमची वेशभूषा बघून असं वाटतंय की अगदी कलरफुल असेलच. तुमचे हे जे जगच व्हिडिओ आहेत, रंगीबेरंगी आहे तर साधूंना पण रंगीत असलं पाहिजे. अप्रतिम अप्रतिम. जर 7 रंगांची सुंदर दुनिया आहे माय डिअर सिस्टर, 7 रंगाने बहरलेली सुंदर दुनिया आहे, तर मला काय अडचण असेल? आणि आम्ही कोणी साधू नाही, आम्ही कोणी महात्मा नाही, ना कोणतं वस्त्र लपेटलंय. आम्ही तर वर्ण व्यवस्थेबद्दल बोलणार नाही, कारण आम्ही एका गुरूंचे शिष्य आहोत आणि एक साधारण मनुष्य आहोत. आणि जर कोणी आडनाव विचारलं तर आम्ही शुक्रवंशीय शरयुपारी ब्राह्मण आहोत. तर जी 7 ब्राह्मणांची वेशभूषा आहे ती आम्ही परिधान केली, आणि गुरुच्या नात्याने आम्ही या पादुका आमची ही परंपरा दाखवण्यासाठी परिधान केल्या आहेत. आणि टोपी कोणी आलं तर देऊन जातात म्हणून, आणि तूही काही दिलंच ना ताई तर तेही स्वीकार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आम्हाला कपडे देऊ शकता, आम्ही तेही घालू. एक वेबसाईट आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे की ही जी तुम्ही टोपी घालता ती घालण्यासाठी पण काहीतरी गुरुदक्षिणा घेता. जे कपडे घालता, असे कोणी दिलेले कपडे घालतात त्याचेही तुम्ही पैसे घेता? आजपर्यंत असं कोणी भेटलं नाहीये, शोध चालू आहे. कोणी आजपर्यंत आम्हाला दक्षिणा नाही दिली, टोपी घालण्याच्या नावावर किंवा कपडे द्यायच्या नावावर. आम्ही तर रस्त्याने जाताना कोणी भेटलं तर त्याचे परिधान करतो आणि आमचे देऊन टाकतो. आम्ही तर साधू आहोत, त्या परंपरेचे आहोत, त्या तर मग परंपरेचे तुम्हाला आहोत. आवडतात असे रंगीबेरंगी कपडे? खूपच आनंद वाटतो. काय अडचण आहे साहेब? कोणाला अडचण असेल तर त्याने जास्त रंगीत घालावे. एक शायर म्हणाले की जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नर्म अपना, आपका लहजा बता रहा है ये आपकी शोहरत दौलत में. नहीं है. लोकांना तसं वाटतं. आम्हाला तर वाटतं आम्हाला आमच्या जीवनात ना आम्हाला धन प्रिय आहे, ना मान प्रिय आहे, ना सन्मान प्रिय आहे. आम्हाला हनुमान प्रिय आहे. आणि आम्ही जेव्हापासून जन्म घेतला आम्ही धनवान आहोत, कारण आमचे हनुमान आहेत. आणि जगातला प्रत्येक हनुमान भक्त धनवान आहे, ज्याच्या जीवनात हनुमान आहेत. आणि तो निर्धन आहे या जगामध्ये ज्याच्या जीवनात देव नाहीत, तो निर्धन आहे. आणि जर वडील बाप हनुमान आहेत आणि धनवान हनुमान आहेत, तर त्यांचा भक्त जर रंगीबेरंगी नसेल, पिवळा लाल नसेल, जर हनुमानजी लाल देह लाली असू